कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून 144 कलम लागू केलाय। विदर्भाची पंढरी शेगाव येथील श्री गजानन महाराजांचं मंदिर सुद्धा बंद ठेवण्यात आलंय। दर्शनाला येणारे भाविक दर्शनाविना परत जात आहेत। नोवेल कोरोना या जीवघेण्या व्हायरसला आळा घालण्याकरता आता प्रशासनाने कंबर कसली असून बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आदेश काढून जिल्ह्यात 144 कलम लागू केला आहे आणि येत्या 31 मार्च पर्यंत शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे विदर्भाची पंढरी असलेले शेगाव येथील संत गजानन महाराजांचे मंदिर देखील पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे। नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व शासनाला मदत करावी असं आवाहन नगराध्यक्षा शकुंतला बुच यांनी केलं आहे। संपूर्ण जगामध्ये जो कोरोना व्हायरस पसरत आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्व सार्वजनिक ठिकाणे, शाळा व मंदिरे आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहे। तरी सर्व नागरिकांनी आपली काळजी घ्यावी। बाजारपेठ, मंदिरे सर्व बंद आहेत आणि तसेच शासनाला सहकार्य करावे अशी मी तुम्हाला विनंती करते। मंदिर प्रशासनातर्फे देखील जनजागृतीपर फलक लावण्यात आले आहेत। अनेक भक्त मंदिर बंद असल्यामुळे दर्शनाविना परत जात आहेत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय योग्यच असल्याचं भाविकांनी विदर्भ न्यूजशी बोलताना म्हटलं आहे। हे तर सगळ्यासाठी हितासाठी चांगलं आहे। महाराजचं मंदिर राहिलं बंद तर काही फरक पडत नाही। भाविक लोक तर येणारच आहेत, बाजूने दर्शन घेऊन जाणारच आहेत। हे सगळ्यामध्ये चांगलं आहे, कारण हा रोग होऊ नये। दर्शन गजानन महाराजांनी उद्या घेता येईल आपल्याला, त्यांची कृपा आपल्यावर आहे, पण हा रोग कोणालाही होऊ नये त्याच्याकरता शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे। आणि हे आम्ही भक्त लोक, मी जालना जिल्ह्यातून आलेलो आहे आणि आज माहीत नव्हतं मला की 20 तारखेपासून बंद होणार होतं, 20 ते 31, परंतु कलेक्टरच्या आदेशाप्रमाणे काय हरकत नाही, चक्कर झाली तर काय हरकत नाही, पण चांगलं काम होत आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।